या ठिकाणी सभागृह सुरू असताना त्या सभागृहाला काही गनिमा आहे. त्या सभागृहामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतात. अनेक मोठ्या नेत्यांनी या महाराष्ट्रामध्ये कायदे केले आणि त्या कायद्याचं रूपांतर देशामध्ये कायद्यात केले गेले. अशा महाराष्ट्राला एक विधानसभेला असं विधान परिषद एक वेगळी गनिमा आहे. परंतु त्या सभागृहामध्ये जर राज्याचा मंत्री रम्मी खेळत असेल तर या शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार? हे सरकार त्या ठिकाणी ज्यावेळेला सत्तेवर यायच्या अगोदर शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की 100% कर्जमाफी करू, परंतु कर्जमाफी राहिली. त्या ठिकाणी शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही. शेतीच्या मालाच्या दराची अवस्था वाईट आहे आणि शेती कृषी मंत्री ज्या सभागृहाला एक वेगळी उंची आहे त्या सभागृहामध्ये रम्मी खेळतात. ते राज्य कुठं नेऊन ठेवले. आपण बघितलं तर जाती धर्माच्या नावाखाली त्या ठिकाणी माणसामध्ये भांडण्याचं काम सुरू आहे. या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. जर खऱ्या अर्थानं त्यांना काही वाटत असेल तर या चुकीच्या मंत्र्यांच्या चुकीच्या आमदारावर कारवाई केली पाहिजे आणि जे मंत्री सभागृहामध्ये रिंब खेळतात त्या मंत्र्यांना लगेच त्या ठिकाणी त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे. आज शेतकऱ्यांनी पत्त्या खेळायची वेळ आणलेली आहे. ते जर अशा पद्धतीनं सभागृह चालणार असेल, काय लोकांनी अपेक्षा करायच्या? सभागृहातून लोकांच्या अपेक्षा असतात काहीतरी नक्की निर्णय चांगले घेतले जातील, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील. परंतु त्या सभागृहामध्ये मारामाऱ्या, भांडणं, रम्मी ह्यासारखे व्यवसाय जर होत असतील तर काय सामान्य माणसाने अपेक्षा करायची? आज या ठिकाणी या राजकीय जीवनामध्ये राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय सांस्कृतिक जी एक परंपरा होती त्या परंपरेचा चिखल करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं सरकारनं केलं आहे. या सरकारचा आम्ही निषेध करतोय.